विजय प्राप्त होगा। अंकुश काकडे आता आपल्या सोबत आहे। धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। धनंजय मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलं की बहुतांश पक्ष जवळपास 95% पक्ष आमच्या सोबत आहे, अशा वेळी होणार। नरेंद्र जी, हर मंगलवार को अजीतदादा अपने बंगले देवगिरी में बैठक लेते हैं। बैठक के समय ही एक बड़ा फैसला चुनाव आयोग का आप लोग के पक्ष में। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्या सोबत आहेत। अजित, तुम्ही आता कुठे आहात आणि काय प्रतिक्रिया उमटतायत या राजकीय मोठ्या उलथापालथीनंतर? अजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विलास, तुझा आवाज येतो। आपण जर पाहिलं तर मंत्रालय समोरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय जे आहे त्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो हातात घेऊन त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे। पक्का वादा अजितदादा अशा पद्धतीने घोषणा दिल्या जातात। पक्षाचं चिन्ह आणि पक्ष आपल्याला आलेला आहे, निवडणुकीचा निकाल दिला आहे। नक्कीच आम्हाला आनंद होईल, आम्ही आनंदोत्सव साजरा करू आणि आपल्याला समजेल की यापुढे पक्ष अजितदादांच्या पुढे अजितदादा नेतृत्वाखाली कसं घोडदौड करेल हे पूर्ण महाराष्ट्राला दिसेल। तुम्ही काय सांगाल, जो निर्णय झाला त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आनंद व्यक्त होत आहे आम्हाला। सर्व कार्यकर्त्यांच्या तोंडावरती तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हा आनंद व्यक्त झालेला आहे आणि थोड्याच वेळात आम्ही हा फटाके फोडून आणि एकमेकांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वेळी पेढे वाटून आम्ही आनंद साजरा करणार। हा जो निर्णय आहे हा निर्णय अपेक्षित होता। हा निर्णय आमच्यासाठी 100% अपेक्षित होता, कारण लोकशाहीचा विजय हा नक्की होणार होता। लोकशाहीवर आमचा पूर्णतः विश्वास आहे, म्हणून अजितदादा आणि आमच्या या पक्षाला न्याय मिळालेला आहे आणि हा न्याय मिळणं अपेक्षित होतं। तुम्ही काय सांगाल? शरद पवार गटाकडून सांगितलं जात होतं की असाच निर्णय येईल, हे त्यांना देखील अपेक्षित होतं, कारण का आधीपासूनच सर्व ठरलं होतं। नाही, आजकाल असं आहे, त्यांना ह्याची खात्री होती, कारण दादांनी जो निर्णय घेतलाय तो लोकशाही मार्गाने घेतला होता। जे बहुसंख्य आमदार आहेत ते अजितदादाच्या बाजूने असल्यामुळे त्यांनाही ती कल्पना होती आणि निवडणूक आयोग असेल किंवा हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, काय निर्णय देणार याची त्यांना कल्पना असल्यामुळे ते अशी टीका करतात। रहता है कि हम जिस संस्था के साथ जुड़े हैं यही सही संस्था है। आपको लगता है कि लड़ाई यही खत्म हुई है, क्योंकि इसको लीगल चैलेंज भी कर सकते हैं जो पक्ष जिनके फेवर में नहीं गया है फैसला? भाई देखिए, हम लोकशाही में किसी भी फैसले का आगे चैलेंज कर सकते हैं। हो सकता है कि कल इसका चैलेंज सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट या कहीं भी करने की कोशिश की जाए, उसका हमारा उसमें कोई किसी को कहना नहीं है। हम केवल इतना ही कहेंगे कि हमको ऐसा लगता है कि जो हमने फैसला लिया था वो सही था और